नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ढोकळा रेसिपी। एकदम मऊ लुसलुशीत आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचं, त्यानंतर लाल तिखट टाकायचं, मी साखर नाही टाकत, थोडीशी हळद टाकायची, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, इनोची मी 1 पुडी टाकत आहे। इनो टाकल्याने आपला ढोकळा खूप स्पंजी बनतो, मऊ लुसलुशीत होतो। त्यानंतर 1 वाटी बेसन पिठाला 1 वाटीच पाणी लागतं। प्रमाण व्यवस्थित आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं। 5 मिनिट फेटायचं, गाठी होऊ द्यायच्या नाहीत। अशा प्रकारे पीठ आपलं करायचं। त्यानंतर परातीला तेल लावून घ्यायचं, कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया। त्यानंतर तेल लावलेलं प्लेट वर झापायचं आणि त्या प्लेटामध्ये व्यवस्थित आपलं मिश्रण सगळं टाकून द्यायचं। परातीला थोडंसं हलवून घ्या प्लेटाला। त्यानंतर वरून एक प्लेट झाकून घ्यायचं। 15-20 मिनिटांमध्ये वाफून तयार होतो। आपण फोडणीचं सामान तयार करूया। तडका देण्यासाठी हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण पेस्ट, तेल टाकायचं, मोहरी, जिरे, मोहरी तळल्या की जिरे टाकायचे, त्यानंतर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपला तडका पण रेडी आहे। त्यानंतर आपलं बेसन पिठाची जे ढोकळा बनवला त्यामध्ये पेस्ट टाकून द्यायचं सगळं। हे पहा, असं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा, हे पहा, एकदम जिभेवर विरघळ होतो। लहान बाळांना पण तुम्ही देऊ शकता टिफिनसाठी। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी।